डाळिंब खुरपायला ये म्हणलं माय. तर मंडळी आमचं चालू आहे डाळिंबाचं खुरपण. आज दुसरा दिवस आहे. तर आमच्याकडं आम्ही खुरपणच म्हणतो बरं का, खुरपणी. आणि काही लोक ह्याला भांगलायचं म्हणतात, काही लोक निंदायचं म्हणतात, आमच्याकडे खुरपायचं म्हणतात. तर हे गवत आहे ना, हे दिसतं एवढं साधं, पण याला इतकी कूस असते, हाताला लागायची दम आहे. सगळे बोटांमध्ये कूसच घुसून बसते, म्हणून ह्याला पाय देऊन काढायला लागतं इळा घालून बुडात. आणि काय तेव्हा दिवसभर खुरपायचं 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 खुरपायचं, बास खुरपायचं चालू होतं. आणि आज झालं असतं पण नाही झालं, एक लेबर आली नाही. तर मग म्हटलं चला काय हरकत नाही, उद्याचे दिवस या अजून. आता उद्या किती जणी येतील माहीत नाही, 2घीच जणी येत आहेत, काल पण आज पण 3घी जणींना बोलवलं होतं. तर 5:30 वाजले आणि झाली यांची सुट्टी, या निघाल्या घरी. आता मला हे गवत गोळा करायचं. आणि हे बघा कसं छान दिसतंय पाठीमागं खुरपलेलं. तर अजून एवढी काही झाडं आपली मोठी नाही आहेत. आणि आमचा शेड बघा कसा मस्त आराम करतोय. तर चला मी पण निघाले घरी. जारमधलं शिल्लक राहिलेलं पाणी कशाला ओतून द्यायचं म्हणून घरी घेऊन चालली. बाय.